कासेपारधी समाजाच्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन शेतीसाठी पीक कर्जाची विचारणा केली असता शेतकऱ्याला पोलीस अधिकाऱ्यांनी केली मारहाण। ही मारहाण का केली असा संतप्त शेतकऱ्याचा सवाल। अधिकाऱ्यावर कार्यवाही होण्याकरिता मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात महिलांचा गोंधळ। मी फाशीवादी जमातीतील एक शेतकरी आहे, नाव अमुज प्रकाश चव्हाण। काल दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही SDCला बँक मॅनेजरची व्हिजिट करण्यासाठी गेलो होतो प्रॉब्लेमच्या रिलेटेड। तर त्याचा विषय असा झाला की SDFCवालेतील जे कर्मचारी आहेत त्यांनी ठाणेदार जे दिग्रजचे ठाणेदार आहे सदानंद वानखडे साहेब त्यांना बोलावलं आणि आम्ही फक्त आमचा विषय असा होता की आम्हाला 3 महिन्यापासून आम्ही प्रॉब्लेमसाठी चक्रा मारायला लावत आहे, तर हा प्रकार घडू नये म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की आमचा तुम्ही SBIवालेचे मॅनेजर आहे त्यांच्याशी चर्चा करा आणि हे करा। तर याच गोष्टीसाठी त्यांनी उतरले आणि आमच्या पोशाखावरून आणि याच्यावरून आम्हाला वाटतं की आम्ही पाटील समाजातील लोक उद्धटच बोलतात त्या गोष्टीचा त्यांनी हे करून आम्हाला मारहाण केली तर इथपर्यंत मारहाण केली की आम्ही खाली पडेपर्यंत मारहाण केली। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जर ग्रामीण भागातील शेतकरी आणि आदिवासी विभागातील शेतकरी जर या प्रॉब्लेमसाठी 3-3 महिन्याच्या चक्रा लावत असेल आणि या गोष्टीवरून अजून जर आमच्यावर अन्याय होत असेल तर या अन्यायाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्हाला कमीत कमी या गोष्टीचा न्याय मिळण्यासाठी सदानंद वानखडे साहेबांना निलंबित करण्यात यावं एवढीच आमची गावकऱ्यांची मागणी आहे आणि माझी स्वतःची मागणी आहे। त्यांनी कशा कारणासाठी मारलं मला ते पण मला हे करायचं आहे। आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही गावकरी मिळून सगळे उपोषणासाठी बसणार आहे। SP ऑफिसला उपोषणासाठी बसणार आहे आम्ही। दिग्रस तालुक्यातील आनंदवाडी पारधी बेडा येथील या महिला आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर काही अन्याय केला अशी तक्रार आहे। मी आपल्याला बहिणींना सांगतो, पोलिसांनी असू दे कुणी असू दे कोणी किती मोठा अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई करणार, सरकार कारवाई करणार। माझ्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो